नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे वेलकम आहे आपल्या YouTube चॅनलवरती। आणि बऱ्याच दिवसापासून आपण व्हिडिओ बनवलेले नाही, कारण मला थोडंसं ऑफिशियल वर्क असल्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओ देऊ शकले नाही। परंतु खूप आनंदाची गोष्ट आहे की आपली त्या पिरियडमध्ये जाहिरात पण आलेली आहे आणि वॅकन्सीज देखील खूप चांगले आलेले आहेत। आणि मी अशी आशा करते की तुम्ही पाठीमागचे सर्व व्हिडिओ पाहिले असतील आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमची तयारीला लागलेला असाल। त्याचप्रमाणे वर्कआउटही चांगलं करा, सकाळच्या पिरियडमध्ये ग्राउंड करा, दुपारच्या पिरियडमध्ये दिवसभर स्टडी करा आणि येणाऱ्या एक्झामसाठी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करायचे, जेणेकरून आपल्याला वरतीनी कसली हुलकावणी नाही दिली पाहिजे। याच्यासाठी एकदम आपल्याला उत्तम आणि अतिउत्तम अशा पद्धतीने प्रिपरेशन करायचं आहे। तर बघा, आता आपण पाठीमागचे सगळे व्हिडिओ तुम्ही पाहिलेलेच आहेत। खूप सगळ्या जणांचा रिस्पॉन्स खूप छान येत आहे आणि इथून पुढे आपण आता व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत, कसलाही गॅप पडणार नाही। परंतु माझंच थोडंसं काम असल्यामुळे मी व्हिडिओ नाही दिलेले आतापर्यंत। तर बघा, आता आजचा व्हिडिओ हा 29वा पार्ट आहे आपला आणि या व्हिडिओपासून आपण कंटिन्यू करणार आहोत। तर बघा, आजचा पहिला क्वेश्चन आहे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच वेळी 3 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला, त्यामध्ये कोणाचा समावेश नाही। तर इथे क्वेश्चन मध्ये थोडीशी मिस्टेक आहे, कारण एकाच वेळी 3 नसून तर 5 व्यक्तींना दिलेला आहे। परंतु प्रश्न तसा विचारलेला असल्यामुळे 3 व्यक्ती कोणत्या आहेत आणि एक कोणती नाही असं विचारायचं आहे यांना। तर बघा, त्यामध्ये कोणाचा समावेश नाही, तर सुषमा स्वराज यांचा समावेश नाही। तर 3 व्यक्ती कोणत्या आहेत मग? PV नरसिंह राव, तसंच MS स्वामीनाथन आणि चौधरी चरण सिंह, हे तिन्ही व्यक्ती आहेत। तसेच अजून 2 व्यक्ती कोणते? बघा, टोटल 5 व्यक्ती आहेत। त्याच्यामध्ये PV नरसिंह राव जे आहेत हे प्राईम मिनिस्टर होते, माजी प्राईम मिनिस्टर। तसंच MS स्वामीनाथन जे होते हे फादर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन म्हणजेच हरित क्रांतीचे जनक होते, जे 1966ला हरित क्रांती झाली होती तिचे हे जनक होते बघा, MS स्वामीनाथन। नंतर चौधरी चरण सिंह जे होते हे पण माजी पंतप्रधान होते, पंतप्रधान। तसंच लालकृष्ण अडवाणी जे की BJPचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना एक देण्यात आलेला आहे। आणि कर्पूरी ठाकूर जे की बिहारचे माजी मुख्यमंत्री होते। अशा प्रकारे 5 व्यक्तींना आताचा भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे। बघा, तर पुढचा क्वेश्चन काय आहे, चौधरी चरण सिंह यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे, त्यांनी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवले आहे? तर यांनी उत्तर प्रदेश राज्य आहे तिथलं मुख्यमंत्री पद भूषवलेलं होतं। नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री वयोश्री योजनेला मान्यता दिलेली आहे? तर मुख्यमंत्री वयोश्री योजनेला मान्यता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिलेली आहे, म्हणजे A ऑप्शन आपलं करेक्ट आहे। तर मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे? तर ही राज्यातील जे सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांना वर्षाला 3000 रुपये याच्यामध्ये भेटणार आहेत। आणि ज्यांचं वय 65 म्हणजे 65 वर्षापेक्षा जास्त आहे अशा व्यक्तीला हे 3000 रुपये भेटणार आहे। आणि याची सुरुवात कधीपासून झाली? तर 2024 फेब्रुवारी 2024 पासून या योजनेची सुरुवात झालेली आहे। एकनाथ शिंदे सरकार जे आहे किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्या सरकारने ही वयोश्री योजना चालू केलेली आहे। तसेच राष्ट्रीय वयोश्री योजना पण एक योजना होती जी की 2017 मध्ये सुरू झालेली बघा, 2017 मध्ये 1 एप्रिल 2017 मध्ये राष्ट्रीय म्हणजे जी की सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे तिची सुरुवात नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे। पुढचा क्वेश्चन बघा, महाराष्ट्र राज्याचा सहकार आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे D ऑप्शन, सौरभ राव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे, भारत देशात कोणत्या नवीन अतिवेगवान महासंगणकाची निर्मिती करण्यात येत आहे? तर भारत देशात अति वेगवान महासंगणक आहे परम शंक, जे की B ऑप्शन आपलं करेक्ट आहे। बघा, इथे खाली जे नाव दिसते, रेड सिम्बॉल दिसते, हा YouTubeचं आपलं जे चॅनल आहे त्याचं नाव आहे। तर हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला इथून पुढचे सगळे व्हिडिओ आणि इथून पाठीमागचे देखील व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील। तसंच मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही घाबरून जाऊ नका, पाठीमागचा व्हिडिओ जर सर्वांनी पाहिला असेल, आपण त्याच्यानंतर व्हिडिओ देऊ शकलेलो नाही, परंतु जो याच्या अगोदरचा जो व्हिडिओ आहे 28 नंबरचा, त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एक न्यूज आली होती सकाळला आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं मराठा रिझर्वेशनमुळे 10% जे जागा ॲड होणार आहेत त्याच्यासाठी बिंदू नामावली नवीन पद्धतीने तयार केली जाणार आणि भरपूर अशी अफवा उठल्या होती की आता पोलीस भरती होणार नाही, त्यामुळे सगळे विद्यार्थी कसे डिमोटिव्ह झाले होते किंवा आता सगळे नैराश्यात गेले होते। परंतु मी तुम्हाला सांगितलं होतं की तसं काही करू नका, आपली एक्झाम आहे त्याच टायमिंगला होणार, फिजिकल देखील आहे त्याच टायमिंगला होणार। आणि बघा मुलांनो, सेम तसंच झालेलं आहे।
फक्त जी 8 दिवसापूर्वी जाहिरात येणार होती ती फक्त 8 दिवस लेट आलेली आहे। आणि आता तर तुम्हाला खात्री पटलेली असेल की आपण जी माहिती देतोय ती एकदम ऑथेंटिक माहिती असते, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारे चुकीची माहिती नसते। तर आता काय नियोजन करायचंय बघा, आता ॲड पण आलेली आहे आणि आपल्याला चांगल्या पद्धतीनं अभ्यास पण करायचा आहे। आणि ग्राउंड जे की सर्वात अगोदर तुमचं ग्राउंड होणार आहे, ग्राउंड तुमचं क्वालिफाय झाल्यानंतर तुमची एक्झाम असणार आहे। लेखी परीक्षेचं GS मराठी सारखे सब्जेक्ट तर आपण इथे कव्हर करणारच आहोत, परंतु तुम्ही तुमच्या ग्राउंडवर जास्तीत जास्त फोकस करा। जर ग्राउंड चांगल्या पद्धतीनं क्वालिफाय झालं, तिथे स्कोअर चांगला आला तर तुम्हाला लेखीमध्ये पण त्याचा फायदा होतो। तर बघा अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित प्लॅन करून जे काही 4-5 महिन्याचा पिरियड आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित अभ्यास करा आणि यावेळेस कशाही प्रकारे आपल्याला वर्दी भेटलीच पाहिजे या हेतूने अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण होईल। बघा आता पुढचा क्वेश्चन काय, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही 1873 साली झालेली आहे, 24 सप्टेंबर 1873 साली। आणि ती कुठे झाली होती? तर ती झाली होती पुणे येथे। कोणी केली होती? महात्मा ज्योतिबा फुले यांनी ती केली होती। पुढचा क्वेश्चन पाहू, 15 ऑगस्ट 1947 रोजी पुणे शहरावर प्रथमच भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान खालीलपैकी कोणाला देण्यात आला? तर याचं करेक्ट आन्सर आहे पांडुरंग महादेव बापट। 1 नंबरचं ऑप्शन आपलं बरोबर आहे, यांना हा मान देण्यात आला होता। नेक्स्ट क्वेश्चन पाहू, 2011च्या राज्याच्या सरासरीपेक्षा महाराष्ट्रातील किती जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 9 राज्याची लोकसंख्येची घनता जी आहे ती महाराष्ट्राची सरासरी जी घनता आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे। तर मग महाराष्ट्राची सरासरी घनता किती? तर ती आहे 365। आणि इंडियाची किती मग, भारत किंवा इंडिया? तर इंडियाची आहे 382। तर बघा आता महाराष्ट्राची जी 365 आहे तर या सरासरीपेक्षा 9 जिल्ह्यांची संख्या जास्त आहे। तर त्याच्यामध्ये बघा कोणते कोणते आहेत 9 जिल्हे? तर एक आहे ठाणे, हे जिल्हे पण माहिती असू द्या, कधी कधी ह्याची पण तुम्ही जर ठाणे जिल्ह्याचा फॉर्म भरला किंवा पुणे जिल्ह्याचा फॉर्म भरला तर स्पेशली तिथली घनता विचारू शकतात तुम्हाला, ह्या जिल्ह्याची घनता किती आहे, त्या जिल्ह्याची घनता किती आहे। तर ही जिल्ह्याची घनता तुम्ही लिहून घ्यायला हरकत नाही, जर तुम्ही नोटबुक केली असेल त्यामध्ये तुम्ही ही व्यवस्थित पद्धतीने लिहून घ्या। तर बघा ठाण्याची घनता आहे 1157, म्हणजेच 1157। तसंच पुणे आहे, पुण्याची घनता आहे बघा 603। ही लोकसंख्येची घनता, याच्यावर क्वेश्चन 100% येणारच आहे, एक तरी क्वेश्चन असणारच आहे, त्यामुळे तुम्ही ही डिटेलमध्ये माहिती लिहून ठेवा। नंतर जे मेन शहर आहेत, जे मेन डिस्ट्रिक्ट आहेत त्यांची आपण इथे घेतोय, किंवा जे 365 पेक्षा जास्त ज्यांची घनता आहे ते जिल्ह्यांची नावं इथे आपण घेतोय। तर तिसरा आहे मुंबई उपनगर। तर याची आहे लोकसंख्येची घनता बघा 20,980 एवढी घनता आहे। नंतर नाशिकची घ्या, 4 नंबर आहे नाशिक, म्हणजे सिक्वेन्सली नाही देते मी, नाशिकची किती घनता आहे तर त्याची आहे 393, जी की 365 पेक्षा जास्त आहे त्यांच्या जिल्ह्यांची संख्या आपण घेतोय, त्यांची लोकसंख्येची घनता घेतोय। 5 नंबर बघा नागपूरची किती आहे मग, तर ती आहे 470 लोकसंख्येची घनता। तसंच कोल्हापूर आहे तर त्याची घनता आहे 504। तसंच औरंगाबाद जे की छत्रपती संभाजीनगर आहे तर त्याची आहे 366। तसंच मुंबई शहरची आहे बघा 19,652। तसंच रायगड जे आहे तर रायगडचे आहे 368। अशा प्रकारे 9 जिल्हे आहेत ज्यांची महाराष्ट्राच्या सरासरीपेक्षा जास्त घनता आहे। महाराष्ट्राची आहे 365, हे देखील लक्षात ठेवा। आणि हे एक ना एक जिल्ह्याची लोकसंख्येची घनता लिहून घ्या, तुम्हाला नक्की याचा फायदा होणार आहे। आणि मी जे लिहून देत आहे किंवा जे तुम्हाला सांगत आहे ह्याचा 100% फायदा नाही झाला तर नंतर मला सांगा। तर बघा पुढचा क्वेश्चन आहे, दख्खनच्या सुलतानशाहीतील सर्वात लहान सुलतानशाही खालीलपैकी कोणती होती? तर किती प्रकारच्या सुलतानशाही होत्या? 5 प्रकारच्या। तर त्याच्यातली सगळ्यात लहान होती बिदरची सुलतानशाही। आता इथे गोवळकोंडा सुलतानशाही, विजापूरची सुलतानशाही, वराड सुलतानशाही ह्या दिलेल्या आहेत। तसंच एक आहे अहमदनगरची निजामशाही। क्वेश्चन पाहू,
राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे हर्षवर्धन पाटील. ए ऑप्शन आपलं बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन, भारतीय क्रिकेट गोलंदाज आर अश्विनने किती कसोटी सामन्यात 500 बळीचा टप्पा पूर्ण केला आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे 98 सामन्यात त्यांनी हा टप्पा पूर्ण केलेला आहे. 98 सामने. असे फॅक्च्युअल क्वेश्चन करंट अफेअरमध्ये येतात. बघा, आपण जे व्हिडिओ बनवत आहेत त्याच्यामध्ये इथून पुढे काय करणार आहोत, 30 क्वेश्चन घेणार आहोत. त्याच्यामध्ये 10 करंटचे क्वेश्चन, 10 GSचे क्वेश्चन आणि 10 मराठीचे क्वेश्चन, अशा प्रकारे आपला शेड्यूल असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अटक्कल पोंगल हा कोणत्या राज्यात साजरा होणारा मोठा उत्सव आहे? तर अटक्कल पोंगल हा केरळ राज्याचा उत्सव आहे, म्हणून बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर तमिळनाडूचा उत्सव कोणता आहे मग? तर हे पण माहिती असलं पाहिजे. तर तमिळनाडूचा आहे पोंगल. पोंगल. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मुलांना खरंच लिहून घेत चला, तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तर गोवा आहे कार्निवल. कार्निवल. तसंच बिहारचा आहे छठ पूजा. छठ पूजा किंवा मधुश्रवणी. मधुश्रवणी. श्रवणी पुढचं लिहून घ्या. हे बिहारचं आहे, हे गोवा आणि हे पोंगल तमिळनाडू. तसंच केरळचं काय, अटक्कल पोंगल. अशा प्रकारची ही माहिती आहे. नेक्स्ट आहे, भारत आणि कोणत्या देशाने स्थलांतर व मुक्त संचार करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत? तर याचं करेक्ट आन्सर आहे तैवान आहे तो देश. पुढचा क्वेश्चन बघा, 14 नंबरचा, वुमेन इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा 2024 कोणत्या कालावधीत होणार आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 4 नंबरचा ऑप्शन 23 फेब्रुवारी ते 17 मार्च. हा कालावधी पण नीट लक्षात ठेवा. या 23 फेब्रुवारी ते 17 मार्चमध्ये वुमेन इंडियन प्रीमियर लीगच्या स्पर्धा होणार आहेत. पुढचा क्वेश्चन बघा, कोणत्या राज्याच्या विधानसभेत जातीनिहाय सर्वेक्षण विधेयक मंजूर करण्यात आले आहे? तर हे विधेयक तेलंगणा राज्यात विधेयक हे मंजूर करण्यात आलेले आहे, म्हणजेच ए नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तसाच प्रकारे पुढचा क्वेश्चन काय आहे, तर देशातील वाहन विक्रीमध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर देशातील वाहन विक्रीमध्ये उत्तर प्रदेश म्हणजेच UP हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. पुढचा क्वेश्चन पहा, राज्यपालाच्या नेमणुकीची पद्धत भारताने कोणत्या देशाच्या पद्धतीप्रमाणे स्वीकारलेली आहे? तर राज्यपालाची नेमणुकीची पद्धत आपण कॅनडाच्या देशाप्रमाणे स्वीकारलेली आहे. तर ऑस्ट्रेलियाकडून आपण काय घेतलंय? तर ऑस्ट्रेलियाकडून आपण समवर्ती सूची तसंच संसदेचे संयुक्त अधिवेशनची जी पद्धत आहे ते घेतलेले आहे. ऑस्ट्रेलियाकडून आपण समवर्ती सूची, तसंच काय घेतलंय, संसदेचे संयुक्त अधिवेशन. तसंच अमेरिकेकडून आपण फंडामेंटल राईट घेतलेले आहे. तसंच ब्रिटनकडून आपण शासनाचे संसदीय स्वरूप जे असतं ते आपण ब्रिटनकडून घेतलेलं आहे. हे अशा प्रकारे पण क्वेश्चन येतात, कोणत्या देशाकडून आपण कोणती पद्धती घेतलेली आहे किंवा काय घेतलेलं आहे, अशा प्रकारे हे क्वेश्चन हमखास येतो बघा. तर जे ठराविक देश आहेत त्यांची माहिती तुम्ही असू द्या. पुढचा क्वेश्चन बघा, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा करण्यात येतो? तर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा 21 फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो. डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर आता आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन जो आहे 2024ची थीम काय आहे मग? तर याची थीम आहे ती लिहून घ्या तुम्ही, बहुभाषिक शिक्षण. बहुभाषिक शिक्षण ही थीम आहे बघा 2024ची. हे बहुभाषिक शिक्षण हे आंतरजनीय शिक्षणाचा आधारस्तंभ आहे. आधारस्तंभ आहे. ही 2024ची मातृभाषा दिनाची थीम आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर अशा प्रकारचा अधिकार हा राष्ट्रपतीला आहे, जे की संयुक्त बैठक बोलवू शकतात. परंतु संयुक्त बैठकीचे अध्यक्ष हे लोकसभेचे अध्यक्ष असतात आणि बोलवण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, संविधान सभेच्या मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? तर संविधान सभेच्या मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष होते JB कृपलानी. आणि हे जे वल्लभभाई पटेल SC मुखर्जी आहेत, तर वल्लभभाई पटेल मूलभूत हक्क आणि सल्लागार समितीचे अध्यक्ष होते. मूलभूत हक्क व सल्लागार समितीचे वल्लभभाई पटेल अध्यक्ष होते. तसेच
आता इथे म्हणतात इथे मूलभूत हक्क आहे आणि इथे पण मूलभूत हक्कच आहे, परंतु हे मूलभूत हक्क उपसमिती आहे. उपसमिती म्हणलं की जे.बी. कृपलानी आणि मूलभूत हक्क समिती म्हणलं तर वल्लभभाई पटेल, हे लक्षात ठेवा दोघांमधला डिफरन्स. नंतर एच.सी. मुखर्जी जे होते तर एच.सी. मुखर्जी अल्पसंख्याक समिती जी होती तिचे अध्यक्ष होते. अल्पसंख्याक समितीचे एच.सी. मुखर्जी अध्यक्ष होते. तसंच डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आहेत हे राष्ट्रध्वज समितीचे अध्यक्ष आहेत. तसंच हे सुकाणू समिती जी आहे तिचे देखील अध्यक्ष आहेत. सुकाणू समिती बघा एकदम ऑथेंटिक माहिती आहे, ही तुम्ही लिहून घेत चला. पुढचा क्वेश्चन आहे महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेवर सदस्य संख्येपैकी किती सदस्य राज्यपालाकडून नामनिर्देशित केले जातात? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचा ऑप्शन 1/6 एवढे सदस्य हे राज्यपालाकडून नामनिर्देशित केले जातात. तर बघा हे कोणत्या कोणत्या क्षेत्रातले असतात तर त्यामध्ये विज्ञान आहे, विज्ञान 1 नंबर, 2 नंबर आहे साहित्य, तसंच कला, तसंच 4 आहे सहकार आणि समाजसेवा या क्षेत्रामधून हे 1/6 सदस्य निवडले जातात. नेक्स्ट क्वेश्चन बघा 17व्या लोकसभेत आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक किती महिला खासदार निवडून आल्या आहेत? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 78 महिला खासदार. आतापर्यंतच्या इतिहासात सगळ्यात जास्त या खासदार महिला राहिलेल्या आहेत, जे की 17व्या लोकसभेमध्ये निवडून आलेल्या आहेत. आणि 17व्या लोकसभेचा कालावधी कोणता होता तर तो होता मे 2019 ते जून 2024. हा 17व्या लोकसभेचा कालखंड राहिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा सर्वात कमी कालखंड पंतप्रधान पद भूषविणारे पंतप्रधान कोणते? तर कोणते आहेत तर ते आहेत अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी यांनी 3 वेळेस पंतप्रधान पद भूषवलेलं आहे. तर त्यापैकी सर्वात कमी कालखंडामध्ये ते 16 मे 1996 ते 1 जून 1996 या कालखंडामध्ये जे राहिलेलं आहे, जे पंतप्रधान पद म्हणून त्यांनी भूषवलेलं आहे, तर या कालखंडामधलं जे होतं ते सगळ्यात कमी होतं. पुढचा क्वेश्चन आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 26 एप्रिल 1994 साली याची स्थापना झाली होती. नेक्स्ट क्वेश्चन पहा पहिली लोकसभा निवडणूक कधी लढवली गेली? तर ही 1952 साली पहिली लोकसभा निवडणूक लढवली गेलेली आहे. तर अशा प्रकारे आपण इथे 25 क्वेश्चन व त्याचं ॲनालिसिस इथे पाहिलेलं आहे. तर मुलांना घाबरून जाऊ नका, इथून पुढचे क्वेश्चन किंवा इथून पुढचे व्हिडिओ आपण सलग घेणार आहोत. खूप सारे मेसेज आले मॅडम तुम्ही व्हिडिओ का नाही टाकत आहेत, तर थोडंसं ऑफिशियल वर्क असल्यामुळे मी नाही टाकू शकले, परंतु आता कंटिन्यू राहणार आहोत. तसंच आपण मराठीचे पण व्हिडिओ चालू करणार आहोत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.